काँग्रेस जनता पार्टीचं आज पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन। दिल्लीमधील आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार। सोनम वांगचुक हे सुद्धा सहभागी होतील, अभिजित दिपके यांची माहिती। अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेमध्ये भेट। दोघांच्या भेटीचे फोटो मला एकानं पाठवले। मोदींसोबतच्या भेटीनंतर अभिजित दिपके भारतामध्ये आलेत, संजय राऊत यांचा दावा। जसा कंसाला प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसत होता, तसं संजय राऊतांना देखील प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी दिसतात। मोदी अभिजित दिपकेंना भेटले, या राऊतांच्या विधानावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी आणि माझी कधीही भेट झाली नाही। राऊतांकडे असलेला फोटो AI जनरेटेड असेल। राऊतांच्या दाव्यावर काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी VSR कंपनीच्या विमानाने प्रवास केला नाही। मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई प्रवास हा CMRच्या विमानाने केला होता, सुनेत्रा पवारांची माहिती। लोकसभेची सदस्य संख्या 824 पर्यंत वाढवण्याची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून शिफारस। नवीन मॉडेलनुसार मोठ्या राज्यांच्या लोकसभेमध्ये 50% वाढ होणार। लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागा दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे। SIR मोहिमेबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त S चोकलिंगम यांची भेट। पात्र मतदारांची नावे यादीमधून वगळली जाणार नाहीत याची खात्री देण्याची काँग्रेसची मागणी। खासदार वर्षा गायकवाड यांचं राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रकाश बाराईक यांचा राजीनामा। TMCकडे राज्यसभेमध्ये आता फक्त 10 खासदार। तृणमूल काँग्रेसचे आणखी काही राज्यसभा खासदार राजीनामा देण्याची शक्यता। रोहित पवारांच्या उद्या होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाची पंढरपूरमध्ये तयारी। आंदोलनासाठी मंडप बांधण्यास सुरुवात। आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसली तरी कार्यकर्ते मात्र आंदोलनावर ठाम आहेत। कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी मोठी सवलत। माती उत्खननासाठी क्लस्टर निश्चित करण्याची तरतूद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। ठाण्यामध्ये मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीशी राज ठाकरे यांचा संवाद। अविनाश जाधवांनी राज ठाकरेंना फोन करत संवाद करून दिला। ठाण्यामध्ये एका वृद्धाला परप्रांतीयाकडून मारहाण करण्यात आली होती। पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या निवासस्थानावरील पक्ष कार्यालयामध्ये CIDची धाड। TMC आमदारांच्या बोगस स्वाक्षरी प्रकरणात कारवाई। CIDच्या कारवाई विरोधात TMCची कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव। मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव। निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काँग्रेसकडून रिट याचिका। एका खटल्याची माहिती उघड न केल्यामुळे नटराजन यांची उमेदवारी रद्द केली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूरच्या दौऱ्यावर। अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। आणि